नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपणास नारळाच्या झावळांपासून गांडूळ खत निर्मिती कशी करायची याबद्दलची आपणास माहिती देत आहे। नारळ हे पीक दर महिन्याला आपल्याला एक झावळी किंवा एक पान आपल्याला देत असतं। म्हणजे नारळाला एक पान नवीन येते आणि एक पान त्याचं गळून पडतं आणि त्या गळून पडलेल्या पानाचा जर आपण गांडूळ खत निर्मितीसाठी वापर केला तर आपल्याला उत्कृष्ट प्रकारे गांडूळ खत निर्मिती करून सेंद्रिय शेतीमध्ये वापर करता येतो। एका झावळीचा किंवा पानाचा जर वजनाचा विचार केला तर साधारणतः 8 ते 11 किलो पर्यंत एक झावळी असते आणि त्याचा देठाचा भाग काढून टाकला तर उर्वरित 3 ते 4 किलो हे पानाचा अवशेष आपण गांडूळ खत निर्मितीसाठी वापरू शकतो। आता गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी आपल्याला या आकाराचा म्हणजे 12 फूट लांब, 4 फूट रुंदी आणि 2 फूट खोली या आकाराचे आपल्याला बेड हवे असतात। हे बाजारामध्ये विक्रीस उपलब्ध आहे किंवा आपण या पद्धतीने बनवून घेतले किंवा कॉन्क्रीटचे आपण बनवले तरी आपल्याला अशा स्ट्रक्चरमध्ये आपल्याला गांडूळ खत निर्मिती करता येते। तर त्यासाठी आपल्याला झावळ्या ज्या आहेत नारळाच्या त्याचा देठाकडील भाग तोडून टाकायचा आणि उर्वरित जो भाग आहे त्या अवशेषाचा वापर जो आहे अर्धा फूट पर्यंत आपण हा बेड भरायचा। त्याच्यानंतर शेणखताची स्लरी म्हणजे ओल्या शेणाची शरी 10% आपण तयार करायची आणि त्याच्यावरती आपण शिंपडायची। परत अर्धा फूट थर हा झावळ्यांचा लावायचा। त्यानंतर परत 10% शेणखताची स्लरी आपण त्यावर टाकायची। परत अर्धा फूट या पद्धतीने आपण हा जो बेडची उंची आहे त्याच्यावरती अर्धा फूट बेड जो आहे तो पूर्ण भरायचा आणि भरल्यानंतर त्यामध्ये 1 किलो गांडूळे सोडायचे। गांडूळे सोडल्यानंतर त्यावरती ग्रीन नेटचं अंथरून करायचं जेणेकरून त्यामध्ये रायनोसिरस बीटल अंडी घालण्यासाठी येणार नाही आणि याला दर 2 दिवसाच्या अंतराने पाण्याचा ओलावा राहील या पद्धतीने त्याच्यावरती पाणी शिंपडायचं। मुंग्यांच्या व्यवस्थापनासाठी बेडच्या सभोवताली मुंग्यांची पावडर टाकायची आणि ह्या बेडची काळजी 2 ते 2.5 महिने आपण घ्यायची असते आणि या पद्धतीने जर आपण कंटिन्यू त्याला ओलावा ठेवत राहिलो तर आपल्याला 2.5 महिन्यांमध्ये चांगल्या प्रकारे गांडूळ खत तयार झालेला दिसून येतं। नारळाच्या झावळामध्ये लिग्निन घटक हा जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि त्याला विघटन करण्याची क्षमता फक्त युट्रिलस युजिनी या गांडुळाच्या जातीमध्ये असल्यामुळे या नारळापासून गांडूळ खत निर्मितीसाठी आपल्याला फक्त आणि फक्त युट्रिलस युजिनी या जातीचाच गांडूळ वापरणे गरजेचं आहे।